मंद्रुप जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील भारताच्या कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शनिवारी मंद्रुप येथील ग्रामदैवत श्री मळसिद्धप्पा मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला। या प्रसंगी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य ॲडव्होकेट एम एच शेख, राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड दत्ता चव्हाण, जिल्हा सचिव सुलेमान शेख, तालुका अध्यक्ष जावेद आवटे, मंद्रुप शहराध्यक्ष सिकंदर मकानदार, मोहसिन पटेल, रजाक मकानदार, विश्वनाथ बबलेश्वर, पैगंबर नदाब, श्रीशैल मुंजे, हारून मकानदार, इक्बाल आवटे, मुबारक शिकलगार यांच्यासह भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य ॲडव्होकेट एम एच शेख म्हणाले, दक्षिण सोलापूर तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील जे शेतकऱ्यांचे शेतीविषयी प्रश्न आहेत ते सोडवणे, शेतमालाला हमीभाव मिळवून देणं ही सर्व कामं करण्यासाठी सर्वांनी जागरूक राहून संघटितपणे काम करणं गरजेचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं। दरम्यान पंचायत समिती गणाचे उमेदवार कासिम उर्फ यासीन महबूब मकानदार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचं आवाहन उपस्थित सर्व मतदार बांधवांना केलं। हम तुम्हारे साथ हैं। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा निवडून निवडून येणार कोण? निवडून निवडून येणार कोण? निवडून निवडून येणार कोण? कॉम्रेड यासीन भाई मकानदार तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। कॉम्रेड यासीन भाई मकानदार तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। कॉम्रेड यासीन भाई मकानदार तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। भारताचा कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। भारताचा कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। भारताचा कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। हम सब हम सब हम सब 121 मंद्रुप गण पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। या मंद्रुप शहरामध्ये एक मिरवणूक आपण काढली आणि त्या माध्यमातून या 121 मंद्रुप गण या सर्व मतदारांना आपण संदेश देतो। भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याच्या वतीनं कॉम्रेड यासीन मकानदार, त्याचं अधिकृत नाव जे मतदार यादीत आहे ते कासिम महबूब मकानदार, यांचा अनुक्रमांक आहे 2, यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि अपेक्षा अशी आहे की या परिसराचा विकास जर करायचा असेल तर प्रबळ दावेदार असा विरोधक असला पाहिजे। आपण नेहमी पाहतो ज्या वेळेला पंचायत समितीचे सदस्य निवडून येतात ते एखाद्या विशिष्ट पक्षाला आणि सत्ताधाऱ्याला बांधले जातात, परंतु आमचा विश्वास आहे भारतामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे कोणी उमेदवार आहेत ते भक्कमपणे जनतेच्या विकासासाठी, त्या परिसराच्या विकासासाठी आणि जनतेच्या उद्धारासाठी काम करतात। यासीन मकानदार गेली 20 वर्षे हे किसान सभेच्या माध्यमातून अखिल भारतीय किसान सभेचे ते पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे आणि राज्याचे सुद्धा ते सदस्य आहेत। ते सतत या परिसरामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन संघर्ष करतात। ऊसाच्या दरवाढीचा प्रश्न असेल, या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे भाववाढीचा प्रश्न असेल, इतकंच नाही, देश पातळीवर जे किसान सभेच्या वतीनं आणि देशातील सर्व शेतकऱ्यांच्या संयुक्त मंचच्या वतीनं जे कोविडच्या काळामध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये ते प्रत्यक्ष त्याच्यामध्ये भागीदारी केले होते आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या भाववाढीच्या प्रश्नी त्यांनी देशाचं नेतृत्व केलं। देशामध्ये ते ह्या सगळे प्रश्न घेऊन गेले आणि ते स्वतः त्या ठिकाणी जातीनं हजर राहण्याचा प्रयत्न केले। असे कासिम उर्फ यासीन मकानदार हे मंद्रुप गणामधून पंचायत समितीसाठी आम्ही त्यांना निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे। आमचा विश्वास आहे ते त्यांना जर आपण निवडून दिलं तर ते कधीही पक्षांतर करणार नाहीत, पैसे खाऊन कधी पद मिळवणार नाहीत, ते प्रामाणिकपणे जनतेच्या प्रश्नाशी निगडीत संघर्ष करत राहतील। म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी आपणा सगळ्यांना आव्हान करतोय की त्यांना या गणामधून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं आव्हान करतो। धन्यवाद।